लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शकुंतला खूपच चिडलेली आहे. या माजुऱ्या मुलीमुळेच हे सगळं काही झालेलं आहे. हिची गुर्मी मी लवकरात लवकर उतरवणार आहे, कारण आमचे गुरुजी अपमान होऊन हिच्यामुळेच निघून गेलेले आहेत, असा राग आता शकुंतलाला आलेला आहे. नक्की या मुलीचा माज मी उतरवेल आणि हिला माझ्या पद्धतीनं शांत करेल, अशी धमकीच आता शकुंतलाने कृष्णाला दिलेली असते. पण कृष्णा मात्र तिच्या असल्या फुटकळ धमकीला अजिबात घाबरत नाही. ती तिच्याकडे एकटक पाहत राहते आणि शकुंतला मात्र आता अवनीला म्हणते, या घरात एक क्षण देखील आपल्याला थांबायचं नाही, आत्ताच्या आत्ता चल. शकुंतला आणि अवनी निघून जातात आणि राजश्री आता सिंधूकडे आलेली आहे. ती सिंधूला म्हणते, खरंच सिंधू, तू आज तुझी सिंधुगिरी दाखवली. आज मला अभिमान वाटतोय की तू राघवची बायको होणार आहेस. खरंच तू या घरची एक चांगली सून होऊ शकतेस. तू खरोखर आज दाखवून दिले की सिंधू कधीही अवनीपासून दूर होऊ शकत नाही आणि ती अवनीची नेहमी बाजू घेणार. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू या घराची सगळ्यात चांगली सून होणार आहेस. राजश्रीने कृष्णाला जवळ घेतलेलं आहे. त्यानंतर कृष्णा मधूला घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, बापरे, तुमच्या घरात ना सिंधू नावाचं सर्वांना वेड लागलेलं आहे. तुम्ही असं करा, तुमच्या घराच्या हॉलच्या मधोमध सिंधूचं एक शिल्प उभा करा आणि त्याची दररोज पूजा करत जा. मला सारखं सिंधू सिंधू म्हणून आता माझ्या डोक्याला त्रास देत जाऊ नका. मधू म्हणते, पण ज्या वेळेस तू अवनीची बाजू घेत होती ना, तेव्हा मला देखील असंच वाटलं की तू कृष्ण नसून सिंधू आहे. खरंच, कारण असं फक्त सिंधूच करत असते. तेव्हा परत एकदा कृष्णा बोलायला सुरुवात करते, आता तुझं पण डोकं पंक्चर झालं आहे का? आपण कितीदा सांगितलं आहे की बाबा आपण सिंधू नाही. आपण फक्त वन अँड ओनली कृष्णा आहे. अँटिक पीस. माहिती आहे ना तुला? बरं, आता आपल्याला एक गोष्ट सांग. आपल्याला या घरामध्ये आता अजिबात राहायची इच्छा झालेली नाही आहे. आपल्याला ती मुलगी पाहिजे. लवकरात लवकर जर का तू ती मुलगी आपल्याला आणून दिलीस, तर आपण या घरातून लवकरात लवकर वंटास होणार आहे. नाहीतर आपल्याला इथंच राहावं लागणार आहे आणि इथं राहण्याची आपल्याला अजिबात इच्छा नाही आहे, कारण इथं आता सगळे सिंधू सिंधू म्हणतायत आणि आपल्याला सिंधू म्हणून घ्यायला अजिबात आवडत नाही. मधू म्हणते, आता या गोष्टीला थोडासा वेळ लागणार आहे. तेव्हा ती म्हणते, कशासाठी वेळ लागणार आहे? अजिबात वेळ लावू नको, कारण आपल्याला आता या घरात राहण्याची इच्छा नाही आहे. आपण सांगितलेलं आहे ना, आपल्याला ती लहान मुलगी लवकरच मिळली पाहिजे, असं ती बोलत असते. पण तेवढ्यात राजश्री तेथे आलेली आहे. कोणती लहान मुलगी? तुम्ही दोघी कोणत्या लहान मुलीविषयी बोलताय, असं ती सिंधूला विचारते. तेव्हा सिंधू विषय टाळण्यासाठी, मदर्स, इकडं कशाला यायचं? तुला सांगितलंय ना, काय पाहिजे असेल तर आपल्याला तिथं बोलवून घ्यायचं. आपण येतो ना, तू बोल, कुठं यायचं तिथं आपण येऊ शकतो. पण विषय न टाळता राजश्रीने पुन्हा तोच विषय काढलेला आहे. सिंधू, अगोदर मला सांग, तू कोणत्या मुलीविषयी बोलत होते? तेव्हा सिंधूला आता काय बोलावं ते समजत नसतं. सिंधू म्हणते, मधू तू सांग, काय काय बोलतो आपण ते? तेव्हा मधूला पण देखील कळत नाही, पण मधू वेळ मारून घेते आणि म्हणते, अवनीच्या मुलीविषयी बोलत होतो आम्ही. तेव्हा सिंधू म्हणते, हां, मी तेच बोलत होते की जर अवनीला मुलगी झाली ना, तर आपण तिला दत्तक घेऊ, आपण तिला सांभाळू, असंच आपण बोलत होतो. राजश्री म्हणते, मी तुझ्याशी खास गोष्ट बोलण्यासाठी आलेले आहे. सिंधू म्हणते, काय सिरियस मॅटर आहे का? ती म्हणते, नाही, पण आता वटपौर्णिमेची पूजा आहे आणि या वटपौर्णिमेच्या पूजेला तू व्रत करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तेव्हा आता राजश्रीला काय बोलावं असा प्रश्न तिला पडलेला असतो. मनातून तरी इच्छा असते की हो, मी करणार आहे, पण मधू पुढं ती बोलू शकत नसते. पण तिनं डायरेक्ट सांगून टाकलं आहे की हो, मी पूजा करते. राजश्रीला आता ती बाहेर सोडायसाठी जाते, पण मधूला मात्र चांगलाच राग आलेला आहे, कारण सिंधूने राजश्री पुढे मान्य केलं आहे की आपण वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. राजश्रीला सोडून आल्यानंतर पुन्हा एकदा कृष्णा डोक्याला हात धरते आणि मधूच्या पुढे जाऊन बसते आणि म्हणते, आता मात्र कमाल झालेली आहे. आपल्याला हे सिंधू समजून आता व्रतसुद्धा करायला लावणार आहेत की काय? पण आपल्याला असलं पूजा-बिजा काय आवडत नाही, कारण आपल्याला ना उपाशी राहणं होत नाही. उपाशी राहिलं ना आपल्याला जबरदस्त ॲसिडिटी होते. आपण मात्र पूजा करणार नाही, असं स्पष्ट तिने मधूला सांगितलेलं आहे. मधू म्हणते, पण घरचे सर्व तुला पूजा करायला लावणार. सिंधू म्हणते, सर्वांनी जरी लावलं तरी पूजा करायची का नाही करायची ते आपल्या हातात आहे ना. आपण मात्र असली पूजा-बिजा काय करत नसतो. आपण आत्ताच त्या लंबूला जाऊन सांगतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असलं काय नव्हतं, त्यामुळं आपण ही पूजा करणार नाहीये. मधूला हे सगळं ऐकून खरं तर आनंद होत असतो.
कृष्णा मधुला म्हणते, "जर तुला एवढाच इंटरेस्ट असेल ना, तर तू असले व्रत वगैरे कर. आपल्याला तर बाबा असलं काही करता येणार नाही. आपल्याला हे जमतच नाही आहे. आपण आत्ताच्या आत्ता राघवकडे जाणार आहे आणि आपल्याला या कॉन्ट्रॅक्टमध्ये असलं काही नव्हतं आणि हे का करायला लावलं जातंय?" असं विचारणार आहे. "तू फक्त आपण जे सांगितलं होतं ना, ते लक्षात ठेव. आपल्याला ती लहान मुलगी लवकरात लवकर पाहिजे. म्हणजे तू लहान मुलगी दिली, की आपण आता या घरातून निघून जाणार. कारण हे आपल्याला अजून काय काय करायला लावतील काय सांगता येत नाही आहे आणि आता मदर्सची पण तब्येत चांगली होत चाललेली आहे. त्यामुळं आपल्याला या घरामध्ये राहण्यामध्ये काडीचा देखील इंटरेस्ट नाही आहे. तुला कुठं राहायचं आहे ना, तिथं तू राहा. पण आपण मात्र इथं राहू शकणार नाही." असं म्हणून ती आता राघवकडे निघून गेलेली असते. कृष्णा या घरातून लवकरात लवकर निघून जाणार आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमेचं व्रत ती करणार नाही आहे, या गोष्टीचा आनंद मधूला झालेला असतो. मधू मनाशी म्हणते, की "तू जरी हे व्रत केलं नाही, तरी माझ्या राघवसाठी मी हे व्रत करणार आहे आणि अगदी काहीही न खाता हे व्रत करणार आहे. त्याचबरोबर राघवच्या हातूनच आपण उपवास सोडेल, असं देखील तिला वाटत आहे." इकडे कृष्णा आता राग आलेला आहे असं दाखवून राघवकडे आलेले असते. राघव मात्र त्याच्या रूममध्ये नसतो, तो बाथरूममध्ये गेलेला असतो. कृष्णा त्याला हाक मारत असते आणि म्हणते, "तू आत्ताच्या आत्ता लगेच बाहेर यायचं. आपण फक्त 1, 2, 3 मोजणार आहे आणि 1, 2, 3 मोजून जर का तू आला नाही, तर हा दरवाजा आपण मोडून टाकणार." असं म्हणून जोरात बुक्की दरवाजावर मारते, पण तेवढ्यात राघव दरवाजा उघडतो आणि ती बुक्की राघवच्या छातीवर बसते. तो मात्र टसकामच हालत नाही. आपण राघवला मारलंय, पण त्याचा परिणाम राघवावर काय झालेला नाहीये ही गोष्ट कृष्णाला समजते. तेव्हा म्हणते, "अरे वा, लंबू, तुझी तर बॉडी एकदम सनी देओलसारखी आहे रे. एकदम स्टील बॉडी आहे. जबरदस्त. तरी काय म्हण, तुझी बॉडी ना आपल्या सल्लूसारखी नाही आहे." तेव्हा राघव म्हणतो, "तू कशासाठी आली होती सांगशील का मला? का असंच बोर करत राहणार आहेस?" तेव्हा ती म्हणते, "नाही, आपण आहे ना तुझ्याशी एकदम खास बोलायला आलेलो आहे. तुझी मदर्स आहे ना ती आपल्याकडे आली होती आणि तुझी मदर्स आपल्याला म्हणते की वटपौर्णिमेचं व्रत आपण केलं पाहिजे." राघव म्हणतो, "मग चुकीचं काय आहे? ज्या हे योग्य आहे तेच बोलते आहे." कारण तिला असं वाटतंय की आपलं आता लग्न होणार आहे. तेव्हा ती म्हणते, "तिला असं वाटतंय आपलं लग्न होणार आहे, पण आपलं लग्न होणार नाही आहे ही गोष्ट तुला तर माहिती आहे ना. त्यामुळं आपण तुझ्यासाठी हे व्रत करू शकत नाही. ही गोष्ट मी तुला सांगण्याची काही गरज आहे का?" राघव म्हणतो, "पण तुला आईसाठी हे व्रत करावं लागणार आहे." ती म्हणते, "आईसाठी ते व्रत करावं लागणार आहे म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असलं काही लिहिलेलं नव्हतं आणि ते व्रत आईसाठी करायचं आहे म्हणजे ते व्रत मी तुझ्यासाठी करते आहे. म्हणजे आपण खरोखरच तुझी बायको झालो तर आपल्याला ती इच्छा नाही आहे." तेव्हा राघव तिला जवळ घेतो. एकदम तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, "खरंच तुला हे व्रत करण्याची मनापासून इच्छा नाही आहे का? मला तर असं वाटतंय की मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणल्यानंतर हे व्रत तू माझ्यासाठी करणं गरजेचं आहे. बघ, एकदा विचार कर, माझ्यासारखा हँडसम नवरा तुला मिळणार आहे." असं म्हणून तो तिच्या जवळ जातो. ती म्हणते, "लंबू, तुला कोणती पण गोष्ट सांगायची असली की तू इतक्या जवळ का येतो?" तो म्हणतो, "हे व्रत आहे ना, ते तुला आता करावं लागणार आहे. कारण जर काहीला शंका आली की तू व्रत केलं नाही, तर परत या गोष्टीतून गडबड होऊ शकते." असं म्हणून तो अजूनही कृष्णाच्या जवळच गेलेला असतो. कृष्णा मात्र आता त्याला दूर झटकवत्याने म्हणते, "आहा, आपल्याला हे व्रत करणं अजिबात जमणार नाही. आपण सांगितलंय ना, आपण तेच तर सांगायसाठी इथं आलेलो आहे आणि तो आपल्याला परत एकदा तेच सांगतोय की हे व्रत मला करावं लागेल." आपण स्पष्टपणे सांगतोय, आपल्याला हे व्रत करायचं नाहीये. आपण हे व्रत तुझ्यासाठी नव्हे कोणासाठीच करू शकत नाही. हां, कदाचित हे व्रत मी सल्लूसाठी करू शकते, पण आत्ता पण ते मी करणार नाही. त्यामुळं हा प्रश्न आता इथे येतच नाही. त्यानंतर ती राघवच्या समोर उभारलेली असते. राघवला नकार देऊन ती चाललेली असते, पण तेवढ्यात तिचे केस राघवच्या गळ्यात असलेल्या चेनमध्ये अडकतात. ती राघवला केस सोड म्हणते. तो म्हणतो, "केस मी पकडलेले नाहीयेत." तेव्हा तिला कळतं की राघवच्या चेनमध्ये आपले केस अडकलेले आहेत. ते केस काढण्याचा ती प्रयत्न करत असते आणि तेव्हा राघव तिच्या डोळ्यामध्ये पाहत असतो. राघव आणि कृष्णा एकमेकाच्या अगदी जवळ आलेले असतात. कृष्णाला देखील हाच मुमेंट खरं तर आनंदाचा वाटत असतो. आपण कृष्ण नाही, आपण सिंधू आहे हेच तिला सांगू वाटत असतं, पण ते शक्य नसतं. राघवबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण आता सिंधूच्या डोक्यात येत असतात. कशाप्रकारे राघवने आपल्याला उचललेलं होतं, कशाप्रकारे आपण त्याच्या जवळ गेलेलो होतो, हे सगळं काही तिला आठवत असतं. आणि ते आठवत असतानाच अचानक तिला आठवण आली आहे, ती म्हणजे सावीची.
सावीसाठी आपल्याला असं काही करता येणार नाही हे तिला क्षणात आठवतं आणि ती राघवपासून दूर होते. ती केस तोडून टाकते. राघव म्हणतो, "असं का केलंस तू? केस का तोडले?" ती म्हणते की हे केस निघत नव्हते ना तर तोडून टाकलेले बरे. पण आपल्याला तुझ्याजवळ अजिबात राहायचं नाहीये. आपण हे व्रत करणार नाही असं म्हणून ती निघून गेलेली आहे. तेव्हा राघव म्हणतो, "कृष्णा तू कितीही बोल, कितीही प्रयत्न कर की तू सिंधू नाही असं दाखवण्याचा, पण तू सिंधू आहे ही खात्री मला पटत चालली आहे." त्यानंतर ती जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला खूपच पश्चाताप होत असतो. "राघव, हे व्रत मी तुमच्यासाठी करणार आहे. फक्त ते मला स्पष्टपणे आत्ता बोलता येत नाहीये. मला माफ करा. या जगात मी तुमच्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही," असं ती स्वतःशी बोलत आहे. दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा आहे. पण सिंधूच्या हातामध्ये तर खाण्याचा एक बाऊल आहे आणि त्यामधलं ती काहीतरी खात आहे असं मधूला वाटतं आणि तिला खूपच आनंद होतो. ती कृष्णाला विचारते की तू पूजा केली नाहीस का? तेव्हा ती म्हणते, "पूजा आपल्यासाठी नसते. पूजा ना आंटी लोकांसाठी असते. आपण आत्ताशी 70 आहे. आपल्याला खूप ॲसिडिटी होते. आपण कसलाही उपवास करत नसतो." राघव तिच्या समोर येतो आणि म्हणतो, "तू उपवास केला नाहीये?" ती म्हणते, "हो, आपण अजिबात उपवास केला नाही. आपण कालच सांगितलेलं होतं ना, आपल्याला ते करणं शक्य नाही." तेव्हा राघव म्हणतो, "तुला जे काही खायचंय ते तुझ्या रूममध्ये जाऊन खा, कारण आईनं जर बघितलं तर तिला खूप वाईट वाटेल." तेव्हा मधू राघवला सांगायला विसरत नाही की आजचं वटपौर्णिमेचं व्रत हे मी तुमच्यासाठी केलेलं आहे. कृष्णा जरी हे व्रत तुमच्यासाठी करत नसली तरी मी तुमच्यासाठी हे व्रत केलेलं आहे असं ती सांगते. पण राघव मात्र तिच्याकडं डुंकूनही पाहत नाही आणि तिनं हे व्रत का केलंय असं देखील विचारत नाही आणि तो तिच्यापासून निघून जातो. मधूच्या व्रताचा अपमानच राघवने केलेला असतो. तर इकडे खाण्याचा तो बाऊल घेऊन कृष्णा गोदाकडे आलेला आहे. गोदा तिला म्हणते, "तुला काही कळतं का? आज वटपौर्णिमा आहे आणि तू उपवास धरलेला नाही आहेस का?" तेव्हा कृष्णा सांगते की असं शक्य होईल का? मी उपवास धरलेला आहे हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी करत आहे. उपवास पण करणार आहे आणि तो राघवच्या हातानेच सोडणार आहे आणि त्या माजुरड्या मधूला देखील लवकरच चांगली अद्दल घडवणार आहे. कारण तिने माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंद हिरावून घेतलेला आहे, असं देखील ती गोदाला बोलत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णाने खरोखरच लाल साडी आणलेली आहे आणि ती लाल साडी घालून वटपौर्णिमेची पूजा करणार असते. पण त्याच अगोदर मधूने चाल चाललेली आहे. तिची साडी तिला वापरता येऊ नये म्हणून त्यावर एक केमिकल स्प्रे केलेला आहे आणि त्या केमिकलच्या स्प्रे केल्यामुळे लाल साडीचा रंग आता हळूहळू उतरत चाललेला आहे. तो उतरत जाऊन अक्षरशः ती साडी पूर्ण पांढरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता मी या पांढऱ्या साडीवर कसं काय पूजा करणार असा प्रश्न ती राघवला करते. आता हे व्रत मला करायचं आहे, पण मी करू शकणार नाही कारण पांढऱ्या साडीवर हे व्रत करणं शक्य नसतं. तेव्हा राघव जवळ असलेले रंग उचलतो आणि तिच्यावर ते रंग फेकतो. राघवने त्या साडीचा रंग बदलायचं ठरवलेलं आहे. राघवनं टाकलेल्या रंगामुळे साडीचा रंग खरोखरच बदललेला आहे. पांढरी साडी आता वेगवेगळ्या रंगाची झालेली आहे. आता सिंधूने पण ठरवल्याप्रमाणे वडाची पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळते. राघवच जन्मोजन्मी पती मिळावा यासाठी व्रत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.